त्या आनंद सोहळ्यामध्ये सर्व बराती त्या ठिकाणी आले आणि काल तुम्ही महिला मंडळी खूप छान मस्त नृत्य देवाच्या लग्नात केलेलं आहे. आनंदी आनंद होता. अरे आपल्या लग्नात आपण खूप सुंदरतेने आपल्या लग्नाचा सोहळा करतो, आपल्या मुलाचा करतो, मुलीचा करतो, पण देवाचा सोहळा केला की खूप आनंद होत असते, मन शुद्ध होत. कारण देवाच्या सोहळ्यामध्ये महाराज सप्तऋषी त्या ठिकाणी लग्नाकरता देवाचे आलेले होते. सप्तऋषी ब्राह्मण आलेले होते, 33 कोटी देव आले आणि त्यांच्या सभेमध्ये आपण भक्तही त्या ठिकाणी होतो. भक्तांनी आनंद घेतला. और भगवान कहते हैं जब तक मेरा भक्त नहीं आएगा तब तक मुझे राह नहीं मिलती, मैं शांत नहीं बैठता. इसलिए तो भगवान ने बुला लिया, इतने भक्तों को बुला लिया, इतने भक्तों के साथ में भगवान का आशीर्वाद प्राप्त किया. एवढ्या भक्तांनी घेतलेला आहे. तुम्ही सगळे बसलेले भाग्यवान आहात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली. कृपेशिवाय माणूस सत्यात बसत नाही, पुराणात बसत नाही. पुण्याशिवाय भजन येत नाही, पुण्याशिवाय टाळी वाजू शकत नाही. पण पुण्य असल्याशिवाय आपण मंदिरात देवालयात येत नाही. पिक्चरच्या टाकीत जायसाठी पुण्य नाही पाहिजे, तमाशात जायला पुण्य नहीं पाहिजे. पुण्य तो चाहिए भगवान के पास आने के लिए, क्योंकि भगवान बुला लेता है ना, तभी उसका मन होता है कि मैं भगवान के पास जाऊं या ना जाऊं. पापी माणसाला काय हो, एकादश माहित नाही, गुरुवार माहित नाही, सोमवार माहित नाही, फक्त मांस खाणे, दारू पिणे, व्यभिचार करणे, चोऱ्या करणे, लोकांची निंदा करणे, याच्या ऊपर का करणार आहे तो? कारण ह्या गोष्टी शिकायला जायची गरज नसते. या गोष्टीचे क्लासेस नाही आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी माणसाला सतत येत राहते. शुद्ध बुद्धी येण्याकरता शुद्ध विचार पाहिजे आणि शुद्ध विचाराच्या मागे जन्मही चांगला झाला पाहिजे, चांगल्या कुळात झाला पाहिजे. तोही महत्वाचा आहे हो. तर पिढ्यान सर्व वाईट वागण्याची वृत्ती ज्याच्यात असेल ना, त्याचं रक्त तसं बनल्याशिवाय राहत नाही. खून वैसा ही बन जाता है. तो खून को तो अपने को बदलना है भैया. तो खून कैसा बदलेगा? रक्त बदललं पाहिजे ना. सबका तो सरीका खून है, सगळ्याचं सारखं रक्त आहे. लोक सगळ्याला माहित आहे. तुम्ही म्हणताय महाराज रक्तात कुठं काय असते का? रक्त कुठं का खराब असते का? सगळ्याचं रक्त लालच आहे. अरे लाल तो लाल ही है, लाल तो लाल ही बनेगा. पाणी सारखंच आहे, पण पाण्यात किडे कोण पडते? बोलो शिवाय भगवान की, बोलो शिव भगवान की. जरा जोर से बोलो. भूक लागली का? कालची एकादशीत बारस सोडली का? सकाळीच म्हणा 9 वाजता लय भूक लागली होती, महाराज उपाशी ठेवलं. अजून उद्या दणका आहे की महाशिवरात्रीचा? मला सांगा बरं, उद्या महाशिवरात्रीचा हॅपी बर्थडे आहे का मॅरेज डे आहे देवाचा? शादी का दिन नहीं. महाशिवरात्रि के दिन शादी नहीं हुई. महाशिवरात्रि के दिन लिंग उत्पन्न हुआ है. महादेवाची पिंड आहे ना, तेव्हापासून सुरू झाली महादेवाच्या लिंगाची पूजा. लोक आहे ना काही टाकते स्टेटस वर म्हणा, इंस्टाग्राम वर म्हणा, सोशल मीडियावर म्हणा, काही लोक करते. महाराज देवाचं लग्न महाशिवरात्रीला नाही झालं, देवाची उत्पत्ती महाशिवरात्रीच्या दिवशी झालेली आहे. हे लक्षात ठेवता. वाचून घ्या. अजून नाही माहित असेल तर गुगलवर शोधून पहा. मी खोटं बोलत असेल तर शास्त्र पहा, शिवपुराणामध्ये सांगितलेले. शुद्ध दशमी माघ महिन्यामध्ये शिवजीचा विवाह झालेला आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. म्हणून शुद्ध दशमीच्या दिवशी शिवरात्री महिन्यातली एक येते माहित आहे. एक शिवरात्री महिन्यातली येते. त्या दिवशी भगवंताची ब्रह्म विष्णू महेश, ब्रह्म विष्णू आणि सगळे 33 कोटी देव त्या दिवशी लिंगाची पूजा करण्याकरता येतात. आणि तो सोहळा शिवरात्रीचा प्राप्त करण्याकरता महाशिवरात्रीच्या दिवशी हे सगळे देवता
देवाचा उत्सव साजरा करतात ती महाशिवरात्री आहे, लक्षात ठेवा. म्हणून तो देवाची उत्पत्ती आहे. जसे गजानन महाराजांचा प्रगट दिवस होते माहित आहे, पण 2 वेळा. एक वेळा निर्वाह होतो. गजानन महाराजांचा निर्वाह पाहिला तो कोणत्या दिवशी होते? ऋषी पंचमीच्या दिवशी, आलं का? आणि प्रगट दिवस हा आत्ता झाला, 8 दिवसाच्या अगोदर. जन्म नाही झाला, लक्षात ठेवा. अजून लक्षात ठेवायचं, गजानन महाराजांचा जन्म झाला नाही, शिवजीचा जन्म झाला नाही. शिवजीचं प्रगटीकरण झालं, लिंगाचं ते मूर्तीचं नाही, हे लक्षात ठेवजा. महाशिवरात्रीच्या दिवशी लिंग तयार केली. जे भक्त असतात, शिव, विष्णू, ब्रह्म विष्णू, सप्तऋषी यांनी मिळून जेव्हा ती लिंगाची स्थापना केली, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा आहे. शोधून पहा, मी खोटं बोलतो संत पहा, चला शोधून पहा. म्हणून सोशल मीडियावर काही टाकते, आपणही आपल्या मनात काही करतो की विवाह का दिन है. अरे विवाह का दिन तो माघ शुद्ध में है, माघ महीने में होता है, जाने दो, चलो आगे. म्हणून परमेश्वराची लिंग स्थापना जेव्हा झाली, तसा गजानन महाराजांचा प्रकट दिवस झाला. तसे भगवंत जन्माला आले, प्रगटीकरण झालेले आहे. देवाचे बाप नाही, वडील नाही, गजानन महाराजांचे वडीलही नाही, आई नाही. कोणाला माहित असेल तर हात करून मला सांगा. पण गाव आहे, गाव आहे, अजूनही गाव आहे, पण आई वडील सांगितलेले नाही. ज्या महाराजांनी जे चरित्र केलेले आहे शेगावला, ते फक्त या ग्रंथामध्ये, गजानन विजय ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला भेटते. सुक्या झाडाला गजाननाला ओढली पालवे, त्या गुरुरायाची माय माऊलीची, त्या गुरुरायाची माय माऊलीची, ऐकावी ती थोरवी. सुक्या झाडाला गजाननाला फोडली पालवी, सुक्या झाडाला गजाननाला फोडली पालवी, त्या गुरुरायाची माय माऊलीची, त्या गुरुरायाची माय माऊलीची, ऐकावी ती थोरवी. सुक्या झाडाला गजाननाने फोडली पालवी, सुक्या झाडाला गजाननाने फोडली पालवी, त्या गुरुरायाची माय माऊलीची, त्या गुरुरायाची माय माऊलीची, ऐकावी ती थोरवी, ऐकावी ती थोरवी. सुक्या झाडाला गजाननाला फोडली पालवी, सुक्या झाडाला गजाननाला फोडली पालवी, गजाननाला गजाननाने फोडली पालवी, ओ गजाननाला गजाननाने फोडली पालवी. उठले अन्नदाता स्वामीला, भक्त करी विनोद, जगाचे ब्रह्मनाथ तो, केला दयाला बोध, उपदेशाने त्या ब्रह्मज्ञानाने त्या, उपदेशाने त्या ब्रह्मज्ञानाने ते, गुणगान हरवी. सुक्या झाडाला गजाननाने फोडली पालवी, सुक्या झाडाला गजाननाला फोडली पालवी. म्हणून त्या गजानन स्वामींचे चरित्र आपण ऐकतो, पण प्रगटीकरणाचे आहे. असो, सुध महाराज नवमीशरण्यातील 88,000 ऋषींना सांगत आहे, भगवंत कैलास पर्वतावर आले. भगवंत गरीब नव्हते महाराज,
देवादिदेव महादेव आहे, धर्म अर्थ काम मोक्ष ज्याच्या हातात आहे तो परमात्मा ओतप्रोत भरलेला होता. पार्वती मातेने जेव्हा भगवंतासोबत विवाह केलेला होता, लग्न केलेलं होतं, ब्रह्मांडाचे नायक परमात्मा होते, साधारण नव्हते. ही सगळी संपत्ती जगातली देवाचीच आहे. जेवढे मसान घाट आहे तेवढ्यावर अधिकार देवाचा आहे. माहितीये, मुक्तीचं साधन माझा देव आहे, महाकाल बोलते असो. आणि सगळ्याच्या मरणाची सूत्रधुर त्याच्या हातात आहे. कधी न्यायचंय, कधी ठेवायचंय. मृत्युं सर्वसाधनं महाकाल रूपं च देवं सर्वाणि च भूत प्रेतं सर्वानां सर्वक्रियाणां च भवः. भूत प्रेत पिशाच या सर्वावर त्यांचा अधिकार आहे महाराज. लंका आहे ना, लंका रावणाची महादेवाची वय, लक्षात ठेव जरा. रावणाची नव्हे. तिथं घेऊन गेले पार्वतीला देवाना. चल बोलो मेरा महल दिखाता हूं तुझे, चल. बोले महल भी आपके पास में? अरे मेरे पास क्या नहीं है, तू चल तो सही मेरे साथ में. बोले भगवान आपने तो नहीं बताया. बायकोले संपत्ती सांगू नये आपली. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुम्हाला सांगावं म्हणून टेन्शन नाही लिहिली का? 3 गोष्टी कधी बायकोले सांगू नाही. ज्यानं सांगितलं त्याचा संसार जागेवर नाही. क्लिअर सांगतो बाबा. 3 गोष्टी लपून ठेवा. नंबर 1, आपल्या नावावर किती संपत्ती आहे बायकोला सांगावं नाही. कोणा दिवशी चाट देऊन सांगता येत नाही. तुम्हाला महाराज आता आमचं म्हातारपण आलं. म्हातारपणात बाबा काय सांगता येते? दुसऱ्या पोराकडे गेलं आपल्या भिकारी केलं तर बुड्याचं काही सांगता येते का? एक पोरगो सुखी असलं म्हणजे दुसरीकडे पळते आणि बुड्या बाट्या तुमच्याकडे नाही ना तशा. 1. नंबर 2, बायकोले आपल्या मनातली गोष्ट सांगावं नाही. चाहे वो साल की हो या 10 साल की हो या 15 साल की हो 50 साल की हो, मन की बात मत बताना भैया. जो भी बताएगा एक दिवस ती बोटावर नाचवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडल्या नाही तशा, मला नाही. तुम्ही भाग्यवान आहे जी. जेव्हा महादेवाचं चरित्र ऐकता, शिवपुराण ऐकता, त्याच्या मनामध्ये विकार येईल कसा? आणि नंबर 3, तिच्या मायबापाच्या कळल्याले कधीच वाईट बोलायचं नाही. सासू सासऱ्याले आपल्या जो अपनी सास ससुर जो भी रहते उसकी निंदा मत करो उसके सामने, उसको बुरा मत बोलो. ये 3 चीज जिसने मालूम कर दिया त्याचा संसार सुखाचा आहे. ते कशी असो, त्याचे सासू वाले आपले कसे असो, तिचे मायबाप कसे असो, त्याचा सन्मान करायचा. बस संसारात कधीच तुमच्या दुःख येणार नाही. परमात्माने ते सांगितलेले भैया. संपत्ती सांगितली नाही की त्यांनी भिकारी आहे म्हणून सांगितलं. मैं तो भिकारी हो, चल मेरा महल बताता हूं. चल गेले महालात. मी आता सत्यनारायणाची कथा पहिलेपासून आहे. सत्यनारायण प्रभू की कथा पहले से शादी में करते हैं. सत्यनारायणाला बोलावतो कोणाला? मग त्यावेळेस वैश्रवा नावाचा एक ब्राह्मण होता. वैश्रवा हा वैश्रवा होता कुबेराचा बाप. वैश्रव नाम था उसका. त्याने निरोप दिला, तो आला. आता इकडे वैश्रवा, कुबेर, 3ऱ्या नंबरवर होता रावण. हे लक्षात ठेवा. 3ऱ्या नंबरवर ती कुबेराची संपत्ती सोन्याची होती.
ते कशी झाली हे सांगतो मी तुम्हाला. पहिली संपत्ती महादेवाची आहे, सोन्याची लंका. हा त्याच्यासोबत आला रावण. वैश्रवाचा मुलगा होता कुबेर. कथा झाली आणि कथा झाल्यावर संकल्प सोडा म्हणे. आता देवादिदेव महादेव बिचारे भोळे आहे. संकल्प सोडला, बोलो क्या होना. वैश्रवान सांगितलं कुछ नहीं चाहिए, बस भगवान आपकी कृपा हो जाए तो दक्षिणा ही दक्षिणा है, कुछ नहीं चाहिए. हाँ, रावण बोल रहा समजता है. बोले आबाजी तुले काय समजते, काहीतरी मागून घे ना. पुचके द्यायला लागला, पुचके द्यायला लागला. रावण छोटासाच होता. धरलं पाणी हातात खाली हात लावला यानं रावणानं. जसा खाली हात लावला तसंच त्यानं सांगितलं भगवान आपकी लंका मुझे दे दो. त्याला वाटलं वैश्रवानच मागितलं होतं रावणानं. तथाच तो म्हणलं. पार्वतीनं पाहिलं, बोले भगवान क्या कर रहे हो. बोले ये जो सोने का महल है, बोले तो आपने दान कर दिया. बोले मेरा बिचारी ऐसा, मैं क्या करूं. उसने बोल दिया, अपने संकल्पों में दे दिया. म्हणजे असंही काही माणूस असते का. सुख दुःख भोग सारे कळतील हे कुणाला. सुख दुःख आहे, सगळं आहे. मागतलंही त्यानं. मी संकल्प घेतला. विष्णू प्राण प्रस्थान देवता दो ब्राह्मणता परादे विष्णुपदे शिवतवरा कल्पवृक्ष देवादिदेव नमो श्री समर्पयामी दानम समर्पयामी. बोलो ब्राह्मण भगवान की जे. हे उभ्यानच नाचायला लागलं रावण. त्याला वाटलं जमलं का, लंका सोन्याची झाली, भगवान आप निकल जाओ. बोले ठीक आहे भैया. रावणानं देवाला आनंद दिला. बोल पण सांगितलं देवा मैं तुझे बोलूंगा नाही, तुला बोलणार नाही. जितक्या वर्ष रावण लंकेमध्ये सोन्याच्या लंकेत राहिला तितका वर्ष देवाची सेवा केली. तितक्या वर्ष. कारण तो भगवान शिवजीचाच भक्त होता. भगवान शिवजी का वो भक्त था. रावण भुलला म्हणता का. रावण बोललेला नव्हता. रावणानं सोन्याची लंका घेतली तरी भगवंताचं चिंतन सोडलेलं नाही, म्हणून भगवंत रावणावर प्रसन्न होता. रावण वाईट नव्हतं. रावण वाईट होता का. रावणाची कृती वाईट होती, लक्षात ठेवा. सीतेला हात नाही लावलं त्यानं. सीतेला जेव्हा हरण करून घेतलेलं होतं त्यानं त्याला वाटलं होतं की माझी सीता 14 वर्षाचा वनवास जंगलात भोगणार नाही. म्हणून रावणानं 4 महिन्यातच सीता वनवासातून घेऊन गेला. 4 महिन्यातच. त्याला माहित होतं की ही सीता दुसरी कोणी नसून ही माझी मुलगी आहे. बोलो शिव भगवान के. रावण को मालूम था मेरे बेटी को मैं परेशान कैसा देखता हूं. रथावर फक्त बसवली, उचलली नाही. रामायण पा शोधून. ती माया म्हणून तिथं राहिली रथावर. सीता म्हणून विलीन झाली. अशोक वनात ठेवलं. जिथं शोक नाही तिथं त्याचं नाव अशोक वन आहे. अशोक वाटिका म्हणते त्याला. अशोक वनामध्ये ठेवलं आणि प्रभू रामचंद्राला ललकारलं. 14 वर्षापर्यंत रावणानं प्रभू रामचंद्राशी सामना नाही केला का. 14 वर्ष भगवान आप ही वहां पे रह जाओ लेकिन मेरी बेटी मेरे पास रहेगी. रावण साधारण हुशार नव्हता. ज्या शिव परमात्माचं तांडव नृत्य त्यानंच जन्माला आणलेलं आहे. तांडवाचं नृत्य पहिल्या नंबरवर त्यानंच केलेलं आहे. त्यानंच लिहिलंय. त्यानंच प्रसन्न केलेलं आहे माझ्या महादेवाला. दुसरा कोणी करू शकत नाही. एवढं तांडव नृत्य जेव्हा त्यांनी केलेलं आहे त्यावेळेस साक्षात महादेवादिदेव शंकर प्रभू त्यांच्या समोर उभे राहायचे. बोलो रावण क्या चाहिए. बोले कुछ नहीं, आपका आशीर्वाद चाहिए. बोलिए देव लिंग दिया उसके पास में. नहीं देवा मी याचं काय करू. स्थापित कर. एक गोष्ट आहे, खाली नको ठेवू. जिथं ठेवशील तिथं स्थापित होईल. विष्णू आले महादेवाकडे, ब्रह्मा आले महादेवाकडे. भगवान ने क्या कर दिया. बोले क्या हुआ. अरे त्या रावणाला तुम्ही लिंग दिले, त्यानं जर ते लिंग त्याच्या लंकेत जर स्थापित केलं तो तर आमच्यापेक्षाही मोठा होईल. उदयन भक्त आहे मायाला. देवा असं कसं करता. मी काय करू राजा म्हणे. जो आया चोर आ जाए, शाव आ जाए, छोटा आ जाए, बड़ा आ जाए, बुजुर्ग आ जाए, म्हातारा येऊ द्या, तरुण येऊ द्या, स्त्री येऊ द्या, मनुष्य येऊ द्या, मी भोळा माणूस आहे.
एका झटक्यात त्याला प्राप्त होतो फक्त 3 बेलाच्या पानावर। आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे बोड्या शंकरा, हे बोड्या महादेवा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे बोड्या शंकरा, हे बोड्या महादेवा, हे बोड्या परमात्म्याला पार्वतीने सांगितलं, देवा कसा माल होता सोन्याचा ते म्हणे तुम्ही देऊन टाकला वैश्रवणाराला, क्या करेंगे, चला आता निघाली रस्त्यात। मग असं म्हणलं का तुम्ही घर नाही बांधलं, तुमच्याजवळ पैसे नाही, तुमच्याजवळ इस्टेट नाही, तुम्ही काम करत नाही, तुम्हाला नोकरी नाही, मी तुमच्यासोबत राहील। आपली पोरगी असली तर दुसरे दिन घटस्फोट, चल कोर्टात केस झाली का नसती, हो म्हणालात नाही म्हणा। आजची परिस्थिती जर असती तर पहिले महाराज एवढा खतरनाक काम होतं, पती पत्नीचं लग्न म्हणल्यानंतर 7 गाठा बांधायच्या, 7 सप्तपदी करायच्या। त्या सप्तपदीमध्ये 7 वचन घ्यायचे, ते वचन मरेपर्यंत निभवायचे, त्याचं नाव लग्नाच्या गाठी होत्या। ती लग्नाची गाठ अशी होती, मरेपर्यंत कमी व्हायची नाही, मरेपर्यंत ते त्याचा संबंध ठेवायचे।
आणि पार्वतीने तो संबंध टिकून ठेवला. देवा अब जहां जाओगे ना वहां पे मैं आ जाऊंगा. ऐसा नहीं बताया कि मैं भगवान के साथ नहीं रहूंगी. तुम्हाला वावर नाही, शेती नाही, घर नाही, दार नाही, नोकरी नाही, पैसा नाही, मी राहणार नाही. कारण पार्वतीला माहित होतं की माझे देवादी देव महादेव जहां भी जाओगे तो उसका सन्मान नहीं होगा, अपमान नहीं होगा. आणि नवऱ्यासोबत बायकोचा सन्मान होत असते जर चांगली असली तर. सन्मान लेकराकडून नाही होत, पोरापोरीकडून नसते होत. आपला पती जर सन्मानित असला तर त्याच्या पाठीमागे त्याच्या पत्नीचाही सन्मान होत असतो. म्हणून नसतं बायको डॉक्टरीन नसली तरी डॉक्टरच्या मागे तिचं नाव लागते, डॉक्टरीन लागते का नाही.